नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 22 मार्च रोजी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीमध्ये सध्या काही जिल्ह्यांची इथं लेखी परीक्षा झालेली. मित्रांनो 22 तारखेला 22 मार्चला ज्या जिल्ह्यांची मित्रांनो लेखी परीक्षा झालेली आहे 22 मार्चला त्या सर्व जिल्ह्यांचे एक्झाम म्हणजेच तुमची लेखी परीक्षेचे जे पेपर आहे मित्रांनो प्रश्नपत्रिका आपण घेऊन आलेले आहे. ज्या जिल्ह्यांची मित्रांनो 22 तारखेला लेखी परीक्षा झालेली आहे त्या सर्व जिल्ह्यांची प्रश्नपत्रिका तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मी तेच तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणत्या जिल्ह्यांची प्रश्नपत्रिका आपल्याकडे आलेली आहे, कशा प्रकारे इथं पेपर सोपा होता कसा होता मित्रांनो संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो. आणि कोणकोणत्या जिल्ह्यांची 22 तारखेला इथं पेपर झालेले मित्रांनो. जर तुमचं पण 22 तारखेला पोलीस भरतीची लेखी परीक्षा झालेली मित्रांनो तर तुम्हाला तुमची इथं जे आन्सर की मित्रांनो ती कशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार मित्रांनो. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, जर सर्वात पहिले आपण विचार केला मित्रांनो बघा गडचिरोली जिल्ह्याची पण इथं 22 तारखेला एक्झाम झालेली मित्रांनो. बघा 22 मार्चला इथं लेखी परीक्षा झालेली गडचिरोली जिल्ह्याची. आता सेट ए आपल्याकडे मित्रांनो बघा आता 4 सेटमध्ये पेपर होतात मित्रांनो, ए बी सी आणि डी. सेम चौघेही सेट सारखेच असतात, फक्त प्रश्न सारखेच असतात, फक्त प्रश्नांचा आदला बदल कशी होती, काही प्रश्न खालीवर होतात मित्रांनो, बस तेवढंच. बाकी प्रश्न सर्व सेम असतात. अशा प्रकारे बघा गडचिरोली जिल्ह्याचं सेट ए आपल्याकडे आलेले बघा बघू शकता तुम्ही पूर्ण पेपर इथं तुम्हाला बघू शकता तुम्ही. आता याचा आन्सर की तुम्ही चेक करू शकता मित्रांनो आणि याची आन्सर की आपण पण काढलेली आहे. ती आन्सर की तुम्हाला कशी चेक करायची आणि तुम्ही कसे मार्क तुमची चेक करू शकता की तुम्हाला किती मार्क येते संपूर्ण तुम्हाला सांगणार मित्रांनो मी. बघा आता सर्वात पहिले मित्रांनो हा बघा मित्रांनो पेपर क्रमांक सेट ए मित्रांनो आणि हे करता गडचिरोली जिल्ह्याचा मित्रांनो. गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाईचा मित्रांनो प्रत्यक्ष भरती प्रक्रिया 2026चा मित्रांनो आहे. आणि हा त्याचा क्वेश्चन पेपर आहे. आज प्रश्नपत्रिका मित्रांनो आज 11 वाजता हा पेपर घेण्यात आलेला मित्रांनो. बघू शकता तुम्ही प्रश्न तुम्हाला दिलेले 22 तारीख दिलेली. ओके, पुढे बघा. पुढे सर्वात महत्त्वाचं बघा मित्रांनो पुणे शहर पुणे सिटीचा पेपर झालेला मित्रांनो आज 22 तारखेला बघा 22 मार्च 2026 रोजी इथं पुणे सिटीचा पण पेपर झालेला आहे. बघू शकता तुम्ही तुम्हाला अशा प्रकारचा पेपर होता मित्रांनो. आणि हा सेट ए आहे आपल्याकडं. मी तुम्हाला पहिलेच व्हिडिओमध्ये सांगितलं की सर्व सेट सेमच असतात, फक्त प्रश्नांची इथं मागे पुढे होतात, क्रमांक मागे पुढे होता, बाकी इथं सेट सर्व सेमच असतात. तर मित्रांनो अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारले घेण्यात आलेले मित्रांनो पुणे शहरला. बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा पूर्ण पेपर तुम्हाला पुणे शहरचा मी दाखवते. आणि अशा प्रकारचे प्रश्न आलेले मित्रांनो. आणि बाकी जे पण आज 22 तारखेला 22 मार्चला ज्या जिल्ह्यांची इथं प्रश्नपत्रिका तुम्हाला म्हणजे ज्या जिल्ह्यांची इथं परीक्षा लेखी परीक्षा झालेली आहे त्या सर्व जिल्ह्यांची तुम्हाला लेखी परीक्षेची जी प्रश्नपत्रिका मित्रांनो ते तुम्हाला कुठे मिळेल कशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही काय करा मित्रांनो आपल्या मी व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपची. तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून घ्या. तुम्हाला आज म्हणजेच 22 तारखेला 22 मार्चला ज्या जिल्ह्यांची इथं लेखी परीक्षा झालेली आहे त्या सर्व जिल्ह्यांची क्वेश्चन पेपर तुम्हाला प्रश्नपत्रिका आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. आणि तुम्हाला त्यांची आन्सर की सहित तुम्हाला ते टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. म्हणजे जेणेकरून तुम्ही तुमचे बघू शकता की तुमचे मार्क तुम्हाला किती येते, तुमचे किती प्रश्न बरोबर आलेले, तुम्हाला किती मार्क येते, संपूर्ण तुम्हाला आन्सर की आणि क्वेश्चन पेपर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. मी सॅम्पलसाठी तुम्हाला बघा 2 क्वेश्चन पेपर दाखवते मित्रांनो. एक गडचिरोली जिल्ह्याचा आतापर्यंत फक्त गडचिरोली जिल्हा आणि पुणे शहर जिल्ह्याचीच आपल्याकडे प्रश्नपत्रिका आलेली आहे. आता लवकरच संध्याकाळपर्यंत सर्व जिल्ह्यांची इथं प्रश्नपत्रिका येऊन जाईल. ते तुम्हाला सर्वात पहिले आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल मित्रांनो. अशा प्रकारची ही माहिती होती. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.